आ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निरविघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। पवनतनय संकटहरण मंगलमूर्तिरूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोलो रे भाई सब संतन की जय। मनोनिया परिमाते अंतकाळी जाणता साते म्हणून तू वाजून जावे पंडू कुमारा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता घेतलेली ओवी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय नंबर 8 आणि ओवी नंबर 68। ज्ञानेश्वरीतील 8व्या अध्यायातील 5व्या श्लोकावरती आलेल्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांपैकी 68 नंबरची ओवी आहे। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवांछा कल्पतरू अकारण करुणा वरुणालय तडीद्विग विनिंदक पीतांबरधारी ललित ललाम लॉमली परिप्लावित कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम यद विलक्षणीय स्वस्वरूपात्मकम आदिसत्ता चितसत्ता परमसत्ता परिपूर्ण सत्ता स्वयंपूर्ण सत्ता अनामिक सत्ता अव्याहित सत्ता अबाधित सत्ता अखंडित सत्ता अविरल सत्ता सर्ग स्थित्यंत कारक माया त्रिगुण चक्र चालक सीता हृदय विहंगम विश्वी अंतिम व्यवस्था भवबंध विमोचक रजनी तिमिर छेदक भगवान श्री बाके बिहारी गोपाल कृष्ण की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से मालपुरे परिवाराच्या द्वारे शोकाकुल आप्त स्वकीय नातेवाईक पाहुणे मंडळी मित्र परिवार या वाणी कम्युनिटी सेंटर वाणी मंगल कार्यालयामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये काही भगवंताचं चिंतन व्हावं आणि आजच्या या प्रवचनरूपी सेवेच्या द्वारे
पूजनीय पिताश्रींचा जो पुढचा वर्षभराचा क्रम आहे गरुड पुराणामध्ये ज्याचा विस्तार केला आहे की कशा पद्धतीनं जावं लागतं आणि कशा पद्धतीनं तिथे त्यांना समोरचे जे लोक आहेत फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतात, तर त्याचा विचार आपल्याला प्रवचनाच्या द्वारे करायचा आहे. प्रवचनाला उपस्थित असलेले वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवतचरण कमलानुरागी, राजशक्ती शिवशक्ती पितृशक्ती, धर्मशक्ती परमार्थ प्रेमी, आपण सर्वजण सबको राधे राधे, जय सिया राम, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गौ माता दी, राम कृष्ण हरि, जय हरि. थोड़ा वाणी को पवित्र करने के लिए जरा कोई नाम संकीर्तन करते हैं. नाम संकीर्तन का बड़ा महत्व है शास्त्रों में. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणमो दुःख शमना स्तम नमामि हरिं परम श्रीमद भागवत स्कंद नंबर 12 अध्याय नंबर 13 आणि श्लोक नंबर 23. 12, 13, 23 श्रीमद भागवतातल्या शेवटच्या स्कंदातल्या शेवटच्या अध्यायातला अगदी शेवटचा श्लोक आहे. यामध्ये नामतत्वाचा विस्तार केला आहे. बड़े बड़े संत महात्मा कहते हैं बंधुओं कि इस संसार में दैट इज दी पॉवर ऑफ नेम ऑफ गॉड. भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा ते हरिपाठामध्ये सांगितलंय. कापुराची वाती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. कापुराला अग्नीनं प्रज्वलित केल्यानंतर कापूर जळून नष्ट व्हायला वेळ घेत नाही. तद्वत एकदा जर का देवाचं नाव घेतलं तर अनेक पापांचा संवार होतो. हे निश्चित तत्व है, इसमें कोई दो राय नहीं, इसमें कोई संदेह नहीं. इसलिए ये नाम की बड़ी पावर है, बड़ी विशेषता है. एज यू विश भागवत में लिखा एन केन प्रकारेण, प्रकार कौन सा भी हो लेकिन भगवान का जप करो, भगवान का भजन करो. हरि का भजन करो. वृंदावन के संत गा रहे हमारे. हरि है तुम्हारा, हरि का भजन करो. हरि है तुम्हारा. हरि के भजन बिना, हरि के भजन बिना नाही गुजारा. है मेरे प्यारे, हरि का भजन करो. हरि है तुम्हारा. मराठीमध्ये सुंदर अर्थ होईल या भजनाचा. देवाचं भजन करा ना माऊल्यांनो, देव आहे तुमचा. देवाच्या भजना शिवाय, देवाच्या भजना शिवाय नाही जीवनाला अर्थ. हरि का भजन करो. हरि है तुम्हारा. हरि है तुम्हारा. हरि है तुम्हारा. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती परब्रह्म एकनाथ महाराज की जय. असो, भगवंताच्या भजनाच्या नंतर प्रवचनाला घेतलेली ओवी ही संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील आहे. श्लोक सर्वांना माहिती असेल. श्रीमद भगवद्गीतेची प्रसिद्ध टीका ज्ञानेश्वरी आहे आणि भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये जो 5वा श्लोक आलेला आहे
अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरं यप्रयाति समद्भावः यप्रयाति समद्भाव याति नास्त्यत्र संशयः. हा 5 नंबरचा जो श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायात आणि त्याच्यावरती आलेल्या ओव्या, त्यापैकी एक ओवी प्रवचनाकरता निवडली आहे. मनोनिया परिमाते, माऊली ज्ञानोबा राय म्हणतात, मनोनिया परिमाते अंतकाळी जाणता साते, जे मोकिली ती देहाते ते मीची होती. नरदेहाला आलेला जो जीव आहे, या नरदेहाला आलेल्या जीवानं या जीवनामध्ये काहीतरी प्राप्ती करण्याकरता हा देह दिलेला आहे. काहीतरी स्पेशल अचिव्हमेंट जीवानं केली पाहिजे, जी इतर लोकांना करता येत नाही. बाकीच्या जीवाला ती प्राप्ती करण्याचा अधिकार नाही. इच्छा असेल त्यांची, परंतु त्यांना तो अधिकार नाही. तुम्ही पहा, आपण विचार करा, जस्ट थिंक अबाउट इट. इट्स अ हार्ड मॅटर. संतांना जे अभंग लिहिले आहेत, ह्या बाकीच्या योनी भोग योनी आहेत. मला इथे भरपूर वारकरी असतील ज्यांना काकड्याचं विशिष्ट ज्ञान असेल, हरिपाठाचं ज्ञान असेल. काकड्यामध्ये जे अभंग म्हटल्या जातात पांगळा आणि आंधळ्या प्रकरणामध्ये, पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तारिले, विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले, 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेतर आंधळे, धर्म जागो सदैवांचा जे बापर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. पूर्वजन्मी म्हणजे किती वेळा आपण जन्माला आलो असू आणि किती वेळेस जन्मामध्ये आपण काही चांगले कामं केले असतील, काही वाईट कामं केले असतील. 184 जीव सगळ्यांना फिरावंच लागलेत. म्हणजेच याचा अर्थ या प्रमाणावरनं असं सिद्ध होत आहे, या प्रमाणामधनं वारकरी संतांना असं सांगायचं आहे की याच्या अगोदर आपण सगळे जन्म घेतले आहेत आणि मग शेवटी आपल्याला दुर्लभ असा हा मनुष्याचा देह प्राप्त झाला. हे 184 ज्या योनी आहेत, या 184 योनीमध्ये कधी आपण सरडा झालो असू, कधी बेडूक झालो असू, कधी उंदीर झालो असू, कधी दगड झालो असू, कधी गवत झालो असू, कधी पाषाण झालो असो, असे प्रमाण आहे संताचे. खंती ते न करा होणे गाढब कुतरा, तैसे होती तरु तृण लोह काष्टाचे पाषाण. पण एक गोष्ट खूप आनंददायी आहे, ती म्हणजे सगळ्यात शेवटचा जन्म हा मनुष्याचा आहे. हा खूप सत्कर्मानं प्राप्त झाला आहे. याच्या अगोदरचा जन्म आहे गाईचा, गौमाता. मनुष्याच्या अगोदरचा जन्म आहे गाईचा आणि गाईच्या नंतर मनुष्याचा आहे. आणि मग त्याच्या अगोदर आपण किती फिरलो, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, 1619 अभंगाचा नंबर. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, अभंगाचा नंबर 1619. 4 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. म्हणजे खूप फिरलो आणि खूप परेशानी झाली. कुत्रा झालो असू, कुत्र्यालाही वाटलं असेल की माझंही लग्न झालं पाहिजे, मलाही सर्व फॅसिलिटीज भेटल्या पाहिजे, मलाही बंगला भेटला पाहिजे, गाडी भेटली पाहिजे, पत्नी भेटली पाहिजे, थंडीमध्ये मला ब्लँकेट भेटलं पाहिजे. इच्छा केली कुत्र्यानं पण भेटत नाही का? याचाच अर्थ त्या ज्या योनी आहेत त्या भोग योनी आहेत. मनुष्याचा जन्म असताना याची इतिकर्तव्यता प्राप्त न करणे, याची सार्थकता करून न घेणे, देहाचा सदुपयोग न करून घेणे, याचा विनियोग न करून घेणे, येण केन प्रकारेण या कारणास्तव हे बाकीचे जन्म आहेत. आणि म्हणून माऊली ज्ञानोबा राय या ओवीद्वारे सांगतायत, म्हणोनिया परिमाते, या परिमाते, अरे तुम्ही मनुष्य जन्माला आला आहात ना, 3 कारणांना हा जन्म आपल्याला मिळाला आहे. जायमानो वै ब्राह्मण श्रीभिररुणवा जायते, 3 ऋणातनं उत्तीर्ण होण्याकरता मनुष्याचा देह. जायमानो वै ब्राह्मण श्रीभिर ऋणवा जायते, पितृऋणातनं मुक्त व्हा.
मनुष्य झाला आहात ना, पितृऋणातनं मुक्त व्हा, देव ऋणातनं मुक्त व्हा आणि संत ऋणातनं मुक्त व्हा. 3 गोष्टींचं युटिलायझेशन करण्याकरता हा मनुष्याचा देह मिळाला आहे आणि यामध्येच ते संपादन करता येईल. तुम्ही म्हणाल महाराज मग गडबड काय आहे? कारण की तारुण्यामध्ये माणसानं धन कमवलं पाहिजे. माणसाच्या जीवनाचे एकंदरीत शास्त्रानं 4 प्रकार केले आहेत. प्रथमेनार्जिताम विद्याम, द्वितीयेनार्जिताम धनम, तृतीयेनार्जिताम पुण्यम, चतुर्थे किम करिष्यति. वयवर्ष 1 ते 25 पर्यंत माणसानं विद्या ग्रहण करावी. अभ्यास एक अभ्यास आणि अभ्यास दोन्ही अभ्यास. बस अचीवमेंट घ्या. जितना भी ले सकते हो चुनो, बस चुनो. डोंट वेस्ट आवर टाइम. 1 to 25 शास्त्रानं सांगितलंय, सुभाषितकार सांगतायत. प्रथमेनार्जिताम विद्याम. 25 कंप्लीट झालं, PG वगैरे झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन, काय MBA केलं असेल, काय केलं असेल तुमचं तुम्हाला माहिती, इंजिनिअरिंग केलं असेल, काय केलं असेल, जे काही असेल. जसं मी पण आता डिप्लोमा केला आहे, इंटरनॅशनल स्पिरिच्युअल प्रिसेप्टर अँड द डेवोशनल सिंगर टू MA कीर्तनशास्त्र, याच्यामध्ये ज्याची माझी डिग्री आहे तसं तुम्ही काहीतरी केलं असेल. 25 पर्यंत मी शिकत राहिलो, अजूनही शिकतोयच. 25 पर्यंत फक्त शिकायचं आणि 25च्या नंतर प्रथमेनार्जिताम विद्याम, द्वितीयेनार्जिताम धनम. 25 ते 50 पर्यंत जेवढंही कमवलं जाईल तेवढं कमवा. द्वितीयेनार्जिताम धनम. 50 झाल्यानंतर एकदा सेटल डाऊन झालात तुम्ही, तुमचे पुत्र वगैरे करते धरते झाले, मुलंही सेटल डाऊन झाले, मुलांनीही लग्न वगैरे केले, मुलांनीही बंगला गाड्या वगैरे म्हणजे सगळ्या भौतिक सुखसुविधेनी सुख आणि सुविधांनी युक्त असं जीवन त्यांनी प्राप्त केलं. मग तेव्हा थोडं निवृत्त व्हायचं तुम्ही. पण होतो का आपण निवृत्त? आपण होत नाही, उलटा आपण जास्ती लक्ष देतो त्याच्यामध्ये. असं नाही करायला सांगितलं. 25 ते 50 पर्यंत आपण धन कमवायचं आणि त्यानंतर तृतीयेनार्जिताम पुण्यम, तुम्ही तीर्थयात्रेचा रस्ता धरा असं सांगितलंय. मुलं करतायत ना, मग तुम्ही तीर्थयात्रेचा रस्ता धरा. जब हे सगळं सिद्ध आहे, परी हात चालावया पाय, तरी तू स्वहित आपले पाहे, तीर्थयात्रा जाया चुकू नको. तुम्ही म्हणाल नाही ना महाराज, हे काय योग्य नाही आहे. 75च्या नंतर जातो ना. अरे 75च्या नंतर गॅरंटी आहे का आपण असू किंवा नसू? नाही ना महाराज, करेंगे करेंगे मेरे भाइयों, करेंगे करेंगे कहने वाले भूल गए कि हम मरेंगे मरेंगे. मरना आसान है, करना आसान नहीं है, क्योंकि करने वाले के लिए कल कभी आने वाला नहीं है. इसलिए तो संत कबीर ने कहा ना, अपने बड़े ही सुंदर दोहा में कहते हैं संत कबीर, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय हो जाएगा तो फिर करेगा कब. उद्या येणार नाही आहे. शुभस्य शीघ्रम. भगवान राम लगेच करायचे. शुभ कार्यामध्ये तर मुहूर्त सुद्धा पाहू नये म्हटले. उद्यावर काम ढकलू नाही. आलस्यों पहता विद्या, सुभाषितकारांनी सांगितलं, आलस्य से विद्या नष्ट होती है. अलक्षुमीरा विषत्तेन शयनमलसा नरम. सुभाषितकारांना या दुसऱ्या श्लोकात सांगितलं, सदैव सोते रहने वाले, सदैव सोते रहने वाले आलसी को दरिद्रता अपना निवास स्थान बनाती है. ती आलस्य विद्येला नष्ट करण्याला कारणीभूत ठरते. आळशी माणसाजवळ काहीच येत नाही. लक्ष्मी सुद्धा त्याच्यापासून निघून जाते. आलस्य कुतो विद्या कुतो यश कुतो धनम. 3रा श्लोक. आळशी माणसाला न तर विद्या प्राप्त होईल न धन प्राप्त होईल, कशाची प्राप्ती होणार नाही. म्हणून नरदेव भेटला. ईच अँड एव्हरी टाइम डेडिकेटेड टू दी सत्कर्मा. इट्स अ ग्रेट फॉर्च्यून टू अस. It's a great fortune to this human body, because this human body is suddenly searching for here to my dear. सहजपणे सापडला हा देह. कसा माहिती आहे का? एकदम सहज. मीही जन्माला आलो सहज आणि तुम्ही सहज, खूप मेहनतीनं. कसं माहिती आहे? एक माणूस कीर्तनामध्ये गेला, कीर्तनामध्ये, आणि कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल म्हणण्याचा क्रम आहे. विठाला 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 विठाला. कीर्तनकार म्हटले टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवता वाजवता टाइमपास प्लेयर जो कीर्तनाला पहिल्यांदाच गेला होता, त्याला जायचं नव्हतं, पण एन केन प्रकारे काही कारणास्तव तो तिथे जाऊन बसला. तिथे जाऊन बसल्यानंतर टाळ्या वाजवू लागला. टाळ्या वाजवता वाजवता त्याच्या हातामध्ये सहज कावळा सापडला. आणि तो विचित्रच माणूस होता. त्याला घरी खायला काही भेटलं नव्हतं. तो म्हणला माझी व्यवस्था झाली. आणि मग
तो कावळा घेऊन तो घरी गेला आणि त्यांनी ते काय करायचं ते केलं. पण मग त्याचा असा गैरसमज झाला की कीर्तनामध्ये जाऊन बसल्यानंतर फुकटचा कावळा भेटतो. मग दुसऱ्या दिवशी तो चांगल्या स्थितीत गेला, नशेत नाही गेला. पहिल्या दिवशी नशेत गेला होता. नशेत विठ्ठलाच्या भजनावर टाळी वाजवत असताना त्याच्या हातामध्ये कावळा सापडला ना. दुसऱ्या दिवशी जेव्हा कीर्तनाला गेला तेव्हा पूर्ण कीर्तन होईपर्यंत कीर्तनकार म्हणले टाळी वाजवा, टाळी वाजवा. टाळी वाजवूनही त्याच्या हातामध्ये कावळा सापडला नाही. का सापडला नाही? कारण की पहिल्या दिवशी जो कीर्तनात जाऊन टाळी वाजवत होता तो कावळा सहजपणे त्याच्या हातात सापडला होता. काय म्हटलं मी? सहजपणे त्याच्या हातात सापडला होता. तसं वारकरी संत या अभंगाच्या द्वारे सांगतायत, हे जे शरीर आहे आपल्याला, हा नरदेह, हा इथे सहज सापडलाय. सापडला हा देह काग टाळी न्याय, न घडो उपाय घडो आले. सहजपणे हा देह इथे सापडला. जसा त्या माणसाच्या हातात टाळी वाजवत असताना कावळा सहज येऊन सापडला, तसंही शरीर सहज सापडलं. पुन्हा सापडेल का नाही सांगता येत नाही. इसलिए तो हमारे अयोध्या के संत बड़ा सुंदर भजन गा रहे हैं. टाइम इज मनी, समय को व्यर्थ मत गवाओ. नर शरीर अनमोल रे प्राणी, प्रभु कृपा से पाया है. झूठे जग प्रपंच में पड़कर क्यों प्रभु को बिसराया है. समय हाथ से निकल गया तो हो समय हाथ से निकल गया तो सिर धुन धुन पछताएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. राम के दर्शन पाएगा. अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. राम के दर्शन पाएगा. लेकिन कब? आगे बड़ी सुंदर बात लिख रहा है. 3 चीजें जीवन में नहीं होनी चाहिए तभी राम के दर्शन कर सकते हैं. हमारे अंतकरण में कौन सी 3 चीजें नहीं होनी चाहिए जीवन में? झूठ कपट निंदा को त्यागो. प्यारे, झूठ कपट निंदा को त्यागो. हर प्राणी से प्यार करो. घर पर आए अतिथि कोई तो यथाशक्ति सत्कार करो. क्यों? पता नहीं किस रूप में आकर हो पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. राम के दर्शन पाएगा. अरे राम नाम के साबुन से जो मन का मैल भगाएगा. निर्मल मन के दर्पण में वह राम के दर्शन पाएगा. अरे राम के दर्शन पाएगा. राम के दर्शन पाएगा. अंतिम बात है. बड़े संत हो गए एक राम सुखदास जी महाराज कहते थे, समय को बिल्कुल व्यर्थ मत करना, गवाना मत. क्योंकि आपके पास में यदि समय शेष है तो 1 मिनट भी पहले नहीं मरने वाले आप. यदि समय शेष है तो 1 मिनट भी पहले नहीं मरने वाले. और बहुत सारी नोटों की गड्डियां पड़ी हैं, बहुत सारी नोटों की गड्डियां पड़ी है. लेकिन समय यदि आ गया तो फिर आपको कोई भगवान भी नहीं बचाने वाला है. नमे मृत्यु शंका, ऋग्वेद ने लिखा इस श्लोक को. जो जन्मा है उसे मरना ही पड़ेगा, आज नहीं कल. क्योंकि मृत्यु को थोड़ा सा दूर किया जा सकता है लेकिन टाला नहीं जा सकता. मृत्यु ये सच बात है, जो आया है उसे एक ना एक दिन जाना है. लेकिन मरायचं आहे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मृत्यू सुद्धा गोड झाला पाहिजे. आणि मृत्यू गोड करण्याची प्रक्रिया ही जिवंतपणी आहे. जसं विद्या ग्रहण करण्याचं एक वय आहे 25 पर्यंत. आता जसं आहे ना, आता काय आहे सध्या, अगोदर नर्सरी,
प्ले ग्रुप, ज्युनियर KG, सीनियर KG, 1st to 10th, 11th, 12th, असं करता करता जसं आहे ना तसं हे मृत्यूला गोड करण्याची प्रक्रिया जिवंतपणी आहे. मग तुम्ही म्हणाल ते कसं? ते असं की ज्या दिवसापासून मुलाला कळायला लागलंय चांगलं, ज्या दिवशीपासून मुलाला चांगलं कळायला लागलं त्याच दिवशी आई वडिलांना मुलाचं बोट धरणे आणि मुलाला या शिक्षणासोबत, हमारा भारत विश्व गुरु है और हमारी जो परंपरा है वो आश्रमीय शिक्षण की परंपरा है, गुरुकुल शिक्षण की परंपरा है. बच्चे वहीं पर रहते थे, बड़े विद्वान होते थे, वेद पर भाष्य करते थे, उपनिषद गाते थे, श्रुति स्मृति गाते थे. आजकल कुछ नहीं गा पा रहे हैं. अरे ये कितना जमाना खराब आ गया बंधुओं कि मोबाइल के नंबर तक याद नहीं है. हमारे बाप का नंबर बच्चे को पाठ नहीं है, बच्चे का नंबर बाप को पता नहीं है. पहले तो खराटेदार ये जो एंड्रॉइड का जमाना नहीं था ना, तो बाप बच्चे का नंबर बोल देता था 9999882222 ऐसा बोल देता था. अब सांगरे नंबर काय म्हणलं ते डोकं खाजवतं. बरोबर बोलतोय ना मी? ये जितने भी फैसिलिटीज लॉन्च हो रही है हमारे जीवन में आ रही है, उतना ही हम हमारे शास्त्र से, धर्म से, अध्यात्म से, हमारे धरोहर से, हमारी परंपरा से दूर होते चले जा रहे हैं. और कहीं ना कहीं इसका परिणाम हमारे जीवन पर भी हो रहा है, हमारे मस्तिष्क पर हो रहा है, हमारे शरीर पर हो रहा है, हमारे अंतःकरण पर हो रहा है. पूरा आलस्य जीवन में आ गया है. पैदल चलने के लिए कोई तैयार नहीं है. जा रहे दूध लेकर के आ तो वो भी स्कूटी पर जा रहा है, मोपेड पर जा रहा है. पैदल चलने की इच्छा नहीं है. तबीयत खराब है, डॉक्टर ने कहा है चलो, नहीं चलोगे तो जल्दी मर जाओगे. हाँ हाँ कहता है, लेकिन चलो मरना ही है तो मैं सो लेता हूँ. सवेरे उठने को तैयार नहीं है हम. मैं आपकी बात नहीं कर रहा हूँ. आप में से कई सारे बाबा रामदेव का योगा करते होंगे, श्री श्री रविशंकर का करते होंगे, सदगुरु जग्गी वासुदेव का करते होंगे, ओशो का करते होंगे. नमन है आपको. जो नहीं कर रहा है उनके बारे में कह रहा हूं. हे मी कशा करता सांगतोय? संत ज्ञानोबा सांगताय जिवंतपणीच मरण गोड करून घ्यायचं आहे. कारण जिवंतपणी तुम्ही मरण्याची प्रक्रिया सुधरवली नाही तर तिथे खूप समस्या आहे. गरुड पुराण तुम्ही ऐकलं असेल. मी गरुड पुराणाची कथा इथे सांगण्याकरता नाही आलो आहे, कारण की जन्म शरीराचा आहे आणि मृत्यू ही शरीराचा आहे. पंचभूताचा गोंधळ केला से एका ठाई मेळ 830 अभंगाचा नंबर. 5 भूतापासून बनलेलं हे शरीर आहे. शरीराचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा याच्यामध्ये जी आत्मा आहे ती आत्मा अमर आहे. आत्म्याला मरण नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयति मारुत. श्लोक नंबर 23 अध्याय नंबर 2 श्रीमद भगवद्गीता श्लोक नंबर 23. भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना मरता तो शरीर है, जन्म भी शरीर लेता है, लेकिन इसके अंदर जो आत्मा है, आत्मा शरीराला अशा पद्धतीने सोडून देते जसं माणूस रोज शर्ट बदलतो आणि पॅन्ट बदलतो. तद्वत वांसांसी जीर्णाणी यथा विहाय. तद्वत आत्म्याची इच्छा झाली. आत्मा घरमालक समजा हवं तर घर किरायदार आहे, किरायदाराला काढून द्यायचं तर आत्मा निघून जातो आणि हा किरायदार इथे मरून जातो. अशी स्थिती आहे. आत्मा अमर आहे. आत्मा ही परमात्मा आहे. कसा म्हटलंय? नैनम छिंदंती शस्त्राणी. कोणतं शस्त्र आत्म्याला कापू शकत नाही. नैनम दहती पावक. दुनिया में कोई आग ऐसी बनी नहीं जो आत्मा को जला करके खाक कर सके. नैनम दहती पावक न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयति मारुतः. दुनियामध्ये असं कोणतं वारं नाही जे आत्म्याला वाळवू शकेल आणि दुनियामध्ये जगामध्ये असं कोणतं पाणी नाही जे आत्म्याला भिजवू शकेल. असा आत्मा. आणि मग माणसानं जिवंतपणे जे काही सत्कर्म केलेले असतील, जे काही चांगले कामं केलेले असतील, त्या चांगल्या कामाच्या फलस्वरूप त्या आत्मरूपी देहाला, आत्म्याला जे शरीर प्राप्त होतं, पिंडाचं मोठी प्रक्रिया आहे गरुड पुराणाची. माझी गरुड पुराण कथा यूट्यूबवर अवेलेबल आहे. सगळ्या कथा हिंदी मराठीमध्ये यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहे. चॅनलवर पितृपक्षाच्या निमित्ताने ज्यांना पितृदोष आहे त्यांना यजमान बनवून आम्ही ती कथा केली. दरवर्षी आमचा जो प्रोजेक्ट असतो मोठा 15 दिवस आम्ही ज्यांच्याकडनं हे कार्यक्रम झालेले नाही, ज्यांना खूप मोठे दोष आहे, जे घाबरतात, ज्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे. कारण की एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पित्र हे देवता आहेत, देवताच आहेत. जितना हम कृष्ण को मानते हैं, जितना हम शिव को मानते हैं, उससे भी कई ज़्यादा गुना पितरों को मानना चाहिए. इस बात को लिखा गया है गरुड़ पुराण में. क्यों? क्योंकि जब पहला वर्ष श्राद्ध हो जाता है और भाद्रपद में वो जो भोजन करने को आते हैं तो वो देवता बन के आते हैं, वो इंसान नहीं. क्योंकि ये इंसान तो मर गया ना.
ये जो रक्त और मांस का शरीर था ये तो मिट्टी में मिल गया. फ्युनरल इट इज कॉल्ड ॲज अ लास्ट स्टेशन इन आवर लाईफ टू यू नो माय डिअर. फ्युनरल अंतिम संस्कार ते शेवटचं स्टेशन आहे माणसाचं. बिना तिकीटचं माणसाला भेटणार आहे ते. बाकी कुठेही जायचं तर तिकीट काढावं लागणार आहे, पण मरायचं तिकीट काढायचं नाही, ऑटोमॅटिक घरी येणार आहे ते. शरीराचा जन्म आहे तर मृत्यूसुद्धा शरीराचाच आहे ना. आणि म्हणून मरण पावलेला व्यक्ती हा देवताच आहे निश्चितपणे. म्हणून गरुड पुराणामध्ये पित्रांच्या नावानं रोज दक्षिण दिशेला नमस्कार करायला सांगितलं आहे. तुमचे वडील जर का नसतील, वडील आजोबा आणि पंजोबा अस्मद कुले, माझ्या कुळामध्ये जे काही तुमचं कुळ असेल अस्मद कुले, कुळाचं नाव घेऊन गोत्राचा उच्चार करायचा. कौशिक गोत्रोत्पन्नाः वसुरूपाणाम मम पिताः रुद्ररूपाणाम मम पितामह आणि आदित्य रूपाणाम मम प्रपितामह नमस्कारम स्वदाः. तेव्हा देवाची पूजा सफल होते. गुरुचरित्रात सुद्धा सांगितलंय 3 टाइम देवाची पूजा आणि 3 टाइम पितरांना नमस्कार आहे. आपण ते रोज करत नाही. हमारे उत्तर प्रदेश में ये पितरों का आपने टीवी पर देखा, आचार्य प्रवर कौशिक महाराज, ये कितना 15 दिन चलता है उनका. ये महाराष्ट्र में बड़ी गलतफहमियां हो गई बंधुओं. पितरों के प्रति बड़ी श्रद्धा होनी चाहिए और यही उसका कारण है कि आज ये कार्यक्रम का आपने आयोजन किया. तर मला सांगायचं आहे काय, जिवंतपणी माणसानं जे सत्कर्म केले आहे ते सत्कर्म त्या जीवासोबत जातात. जे काही वाईट कर्म केलेले आहे ते वाईट कर्म त्या जीवासोबत जातात. मरण पावलेल्या माणसानं सत्कर्म म्हणजे काय, सत्कर्माची परिभाषा म्हणजे काय, सत्कर्माची परिभाषा असं का. अब हम वृंदावनवासी है, अब हमारी ये फील्ड है तो हमको ऐसा है, पैंट शर्ट पर आए तो हमको कौन बाबा बोलेगा. ये तो हमारी परंपरा है. आश्रम की लुंगी होती है, बाके बिहारी कृष्ण की भक्ति रोम रोम में है, भागवत कथा वाले, वारकरी काले के कीर्तन वाले, तो पीला कपड़ा ठाकुर बाके बिहारी को बड़ा पसंद आता है बंधुओं. जटाएं हमारे आश्रम में बड़ी होती है, हाथ में रक्षा सूत्र लगा होता है, ऊर्ध्व पुंड्रम मुदा कुर्यात भस्मानम तुम त्रिपुंड्रकरम. वारकरी वैष्णव है तो हमारा जो है ऐसा खड़ा होता है. और शिव की भक्ति करने वाले होंगे तो ये ऐसा आड़ा होता है. मानस तो के तनिये मान, अयो मानु गोशु मानु अश्वेशुरी रीश, वीरान मानु रुद्र भमितो वदिर, हविष्मित सदा मित्व हवामहे इति हस्ते भस्मं गृहीत्वं जलमिशतं कृत्वाः. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय इति त्रिवारोच्चारितेन सर्वांगे भस्मं विलिपयेत. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय. मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै काराय शिव नमः शिवाय. तो सत्कर्म की क्या परिभाषा है. सत्कर्म म्हणजे काय, हे असे केस वाढून टप्पू टप्पू माळा घातल्यान भस्म किस्म लावलं या नाही. ये तो ये चिन्ह है, लाइसन है. ये लाइसन मिल गया इसका मतलब कुछ भी करोगे क्या. हे तर लाइसन आहे ना. आता विशिष्ट एक परंपरा आहे की व्यासपीठावर एखाद्या कीर्तन असेल तर उभा राहावं, व्यासपीठावर बसावं, कथा सांगावी. पैंट शर्ट वाला माणूस इथे बसू शकत नहीं, क्योंकि पैंट शर्ट हमको अंग्रेजों ने दिया है. आज के ज़माने में आपको ठीक है, लेकिन हमने पैंट शर्ट पहना तो हमको कौन बाबा बोलेगा. पैंट शर्ट घालून मी इथं आलो तर कोणी लोक म्हणतील टुकार आला का काय. आता कोणी म्हणू शकत नाही, कारण की बाबा आहे, लायसन आहे. पॅन्ट शर्टवर लोक म्हणतील हे काय टुकारपणा केला, केस वाढवले. पॅन्ट शर्टवाल्याला टुकार म्हणतील केस वाढवले, तर आम्ही वाढवले तर लोक आमच्या पाया पडतील. ये फर्क है. बात समझ में आई. ये है. मी कशा करता सांगतो, सत्कर्म म्हणजे काय, जेन्युइन, इट्स अ रियल. सगळ्यांना जमेल नरदेहाला आलेल्या जीवाला त्याच्या टाइमाप्रमाणे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुमचा शेड्यूल प्रोटोकॉल तुम्हाला माहिती असेल. 1 घंटा जरी आपण देऊ शकत नसाल ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाचण्याकरता, बरोबर आहे, 5 ओव्या वाचण्याकरता, गाथ्याचे 100 अभंग वाचण्याकरता, ज्ञानोबांचा हरिपाठ म्हणण्याकरता, भागवत कथा रामकथा ऐकण्याकरता वेळ नाही आपल्याकडे. मग सकाळी एक काम करा, कमीत कमी 5 मिनिटं स्नान झाल्यानंतर अशी सवय लावून घ्या की देवासमोर बसणे आणि तुमचा जोही आराध्य आहे, हे बघा, देव भेटेल म्हणून देवाची भक्ती करायची नाही. कारण स्वामी विवेकानंद वॉज ए वन ऑफ ग्रेट स्कॉलर, थिंकर अँड फिलॉसॉफर इन आवर इंडियन हिस्ट्री. द स्टेटमेंट वॉज अ सेज, स्वामी विवेकानंद डिसिपल, स्वामी निखिलानंद टू यू नो, द बुक नेम माइन कॉम्फ, माझं आत्मचरित्र. बुक वॉज रिटन बाय हिज अ डिसिपल स्वामी निखिलानंद टू यू नो. माइन कॉम्फ माझं आत्मचरित्र, पुस्तकाचं नाव. माइन म्हणजे माझं, कॉम्प म्हणजे आत्मचरित्र. एक स्वामी निखिलानंद झाले, त्यांनी स्वामी विवेकानंदाचं चरित्र लिहिलं आणि त्यामध्ये स्वामी विवेकानंद बुद्धाच्या सिद्धांतावर चालायचे. तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध वो क्या कहते थे, जो दिखता है वही सत्य है, जो नहीं दिखता वो असत्य है.
मिथ्या है। यदि भगवान है तो भगवान दिखना चाहिए, लेकिन कैसे दिखेगा? भगवान को देखने के लिए आपकी साधना होनी चाहिए, श्वास श्वास में भगवान होना चाहिए। सांसों की माला पे सिमरू मैं भी काना, ये वृंदावन के संतों ने गाया ना। श्वासाश्वासामध्ये श्वास श्वास पर कृष्ण भज, वृथा श्वास मत खोल। स्वामी विवेकानंदाला देव पाहण्याची इच्छा झाली। स्वामी विवेकानंद विद्वान आहेत। जेवढा गीतेचा आणि धर्मशास्त्राचा प्रचार स्वामी विवेकानंदानं पाश्चात्यामध्ये जाऊन केला, तेवढा प्रचार कोणी केला नाही। इतिहास बघा, चरित्र वाचून बघा, आपल्या लक्षात येईल। पण विवेकानंद म्हणले देवाचा प्रचार करायचा ना, देव मला भेटला पाहिजे। म्हणून स्वामी विवेकानंदाचे गुरु अधिकारी संत रामकृष्ण परमहंस, रामकृष्ण परमहंसाला लक्षात आलं की विवेकानंदासारख्या शिष्याची गरज भारताला आहे। धर्मशास्त्राचा प्रचार याच्याशिवाय कोणी जास्ती चांगला करू शकणार नाही। त्या काळामध्ये अनेक परकीय सत्तांनी आक्रमण केलेलं होतं, सनातन धर्म तेव्हा संकटात आलेला होता। म्हणून कलकत्त्याला काली माताची 4 मंदिरं, त्यापैकी एका मंदिरामध्ये स्वामी विवेकानंदाला रामकृष्ण परमहंसानं पाठवलं, जा, तुझी आता साधना काहीच नाही आहे, तू साधना करशील तर देवी तुला दर्शन देईल, पण मी विशेष आग्रह देवीला करतो की तू याला दर्शन दे, जा तू दर्शनाला। आणि मग स्वामी विवेकानंद आपल्या गुरुचं ऐकून देवीच्या दर्शनाला आले। देवी प्रसन्न झाली। मूर्तीतली देवी जेव्हा अशी बाईसारखी साक्षात येऊन उभा राहिली, याला आत्मसाक्षात्कार म्हणतात, साक्षात दर्शन, भगवान का। विवेकानंद बिलकुल काय म्हणता येईल, हृदय लालायित हो गया। विवेकानंद आनंदित झाले। माग काहीतरी माग, पुत्रा माग, माग काहीतरी माग। मला काही नाही मागायचं। पुन्हा गुरुकडे आले, अरे काहीतरी मागून ये। पुन्हा देवीकडे आले, काहीच मागितलं नाही। देवीचं दर्शन जेव्हा स्वामी विवेकानंदाला झालं, तेव्हा विवेकानंदाच्या लक्षात आलं कि भगवान ये जो तत्व है, भगवान ये जो चीज है, देव नावाची जी संज्ञा आहे, ही काही बोलने चालने की बात नहीं है। भगवान किम रूपेण, भगवान अनुभव रूपेण, भगवंताला अनुभव करायचं असतं आणि साधनेनं भगवंताला प्रकट करायचं असतं। हरि व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रकट होई मय जाना। भगवंताला फक्त प्रेम पाहिजे म्हटले, तुमच्या फॅसिलिटीज देवाला लागत नाही। मी कालही मला वाटतं काल का परवा कीर्तनात सांगितलं, भरपूर जणांना वाटत असेल ज़्यादा पैसे से भगवान को जल्दी पाया जा सकता है, कुछ नहीं, वेस्ट ऑफ मनी और वेस्ट ऑफ टाइम। जागो रे दौलत वालो जागो, जागो रे दौलत वालो जागो। पैसा बीबी दे सकता है लेकिन धर्मपत्नी का मिल पाना मुश्किल है। पैसा लड़का दे सकता है लेकिन पुत्र का मिल पाना मुश्किल है। पैसा नौकर चाकर दे सकता है लेकिन सेवक का मिल पाना मुश्किल है। पैसा 1 लाख का बिस्तर दे सकता है लेकिन नींद का आ पाना मुश्किल है। क्यों? क्योंकि पहले तो तू जमीन पर सोता था, अब अचानक से कैसे नींद आ जाएगी भाई तुझे। इसीलिए तो कहा ना, पैसा 1 लाख का बिस्तर दे सकता है लेकिन नींद का आ पाना मुश्किल है। पैसा गीता का ग्रंथ दे सकता है लेकिन ज्ञान का मिल पाना मुश्किल है। उसी तरह पैसा मेरे भगवान का मंदिर दे सकता है लेकिन भगवान का मिल पाना मुश्किल है। प्यारे, भगवान को पाना है तो भगवान ऐसे पैसे से भी नहीं, पैसा तो एक सुविधा है, चलो फॉर्मेलिटी है। आपको मंदिर जाना है, तीर्थ यात्रा जाना है तो कोई दूसरा नहीं ले जाने वाला। आपको ही फ्लाइट का टिकट निकालना पड़ेगा, तिरुपति जा रहे हो, रामलला जा रहे हो, अयोध्या, कोई नहीं देने वाला, आपको ही देना पड़ेगा। ये एक ज़रूरत है, एक आवश्यकता है पैसा। लेकिन पैसे से ही सब कुछ होगा ये नहीं है। इसलिए तो कहा भगवान को यदि पाना है तो अपने अंतकरण से प्रेम निकलना चाहिए। और इसलिए न धरती में है न अंबर में है, न धरती में है न अंबर में है, न आम में है न खास में है, न तुझ में है न मुझ में है। यदि भगवान है तो प्रेम में है, यदि भगवान है तो प्रेम में है। लाइफ इज एन लव, इंथुसियाझम एंड द एन्जॉय। श्री श्री रविशंकर। प्रेम म्हणजे आयुष्य, मोज मजा आणि उत्साह। जीवनामध्ये भक्ती करताना बळजबरी नको। एखादा म्हणला बस पूजेला, बाबा पूजेला बसलाय आणि चित्त तुझं पिक्चरच्या टॉकेजमध्ये, कशाला बसला पूजेला? उत्साह, एन्थुसियाझम, तो बैठो ही मत ना। इच्छा नसेल तर बसू नका म्हटले, लांबून दुसरा हात आणि तिसरं मस्तक।
पण इथे जर का पूजेला बसताना इमोशनल अत्याचार घेऊन बसलाय, म्हणजे चित्त तिकडे मोबाईलमध्ये, सगळं टी व्हीमध्ये, नाश्त्यामध्ये, आणि इथे आपण बसलो आहे, अशानं साध्य होणार नाही आहे. करा रे बापांनो साधन हरीचे, झनिकरणीचे करू नका. सत्कर्माची व्याख्या आपण करत होतो. मग सत्कर्म म्हणजे काय, तर शुकाचार्य राजा परीक्षितीला श्रीमद भागवतामध्ये सांगतात. श्रीमद परमहंस गोस्वामी शुकाचार्य महाराज राजा परीक्षित को उन्होंने श्रीमद भागवत की कथा अमृत पान कराई. संसार में सबसे पहले कथा सुनाई लगभग 5,500 वर्ष पूर्व, द्वापार के अंत में, कृष्ण जी चले जाने के बाद. और राजा परीक्षित जी जब परेशान हो गए थे कि मैं क्या करूं, मेरा सत्कर्म या मुझे गति कैसे प्राप्त होगी, तर शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणाले सत्कर्म म्हणजे काय. तर सत्कर्माची सोपी व्याख्या सांगितली आहे. सत्कर्म सूचको नूनम ज्ञान यज्ञम स्मृतो बुधे श्रीमद भागवतालापः सतुगीत शुकादिभिः. अध्याय नंबर 3 आणि श्लोक नंबर 60. श्रीमद भागवत महात्म्य अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 60. सुतवाच, हे राजा परीक्षित, जीवन में एक बार आकर के कृष्ण की भागवत कथा सुनना, राम की राम कथा सुनना, वारकरी कीर्तन सुनना, पंढरपुर की वारी करना, इससे बड़ा सत्कर्म दूसरा कोई हो नहीं सकता. स्वल्प वाटे चला जाऊ, वाचे गाऊ विठ्ठल, तुम्ही आम्ही खेळीमेळी, गदारुळी आनंदे, ध्वजे कुंचे गरुडटके, श्रंगारणिके करुणे, तुका मने ही चिनीट, जवळी वाठ वैकुंठा. 1915 अभंगाचा नंबर. पंढरीचा महिमा देता अनेक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे, देव उभा उभी भेटे. 88 अभंगाचा नंबर. पंढरी सिजारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग, वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपा तातडी उतावीळ, मागील परिहार पुढे नाही क्षीण, झाली दर्शन एक वेळ. तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. 1096 अभंगाचा नंबर. तुकाराम महाराज म्हणले, देव काही रिकामा नाही तुमचा निरोप घ्यायला, की ह्या ताईनं तुझ्यासाठी नमस्कार सांगितला, तूच जाना ताई तिथे, असं तुकाराम महाराज म्हणतात बरं का. 1096 अभंगाचा नंबर. खुद को करना पडेगा. आणि मग हे सत्कर्म आहे. आणि मग हे सत्कर्म जे तुम्ही कराल ना, हेच मेल्यानंतर तुमच्या सोबत येणार आहे. पाप जे कराल ते पाप सोबत येणार आहे. द चॉइस इज युअर, द वेज इन युअर हँड. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. डॉक्टर आंबेडकर म्हणाले, सत्कर्म की गठड़ी बांधोगे तो वैकुंठ जाओगे, कैलाश जाओगे, और पाप यदि करोगे तो पाप के हंटर भी खाना पड़ेंगे. मारी ती तोड़ी ती झोड़ी ती निष्ठुर. 440 अभंगाचा नंबर. पाप जर का केलं तर मारत झोडत तोडत घेऊन जातात त्या जीवाला. तुम्ही पहा, गरुड पुराणामध्ये माणूस मेला ना ताई, मरण पावला ना, मरण पावल्यानंतर पहिल्या दिवशी त्याचे अंतिम संस्कार, तिसऱ्या दिवशी अस्थि संचयन, किंवा चौथ्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी, असं गरुड पुराणात सांगितलं आपल्या पद्धतीप्रमाणे. 10व्या दिवशी दाव्हा. 10व्या दिवशी दाव्हा झाल्यानंतर 10व्याला जे 10 पिंड दिल्या जातात, त्या 10 पिंडानं त्याला पिंडाचं शरीर प्राप्त होतं. 1 वर्षभर जिवंतपणी हाडामासाचं शरीर आहे. मरण पावला, आत्मा अमर आहे, आत्म्याला मरण नाही. त्या आत्म्याला शरीराची गरज आहे. म्हणून 10व्याला जे 10 पिंड दिल्या जातात, त्या 10 पिंडानं त्या माणसाचं शरीर निर्माण होतं. त्याला पिंड शरीर असं म्हटलं आहे. पहिल्या 10व्याच्या 10 पिंडापैकी पहिल्या पिंडानं त्या माणसाचं मस्तिष्क बनतं. दुसऱ्या पिंडानं हे नाक, डोळे वगैरे गळ्याचा भाग बनतो. तिसऱ्या पिंडानं छातीचा भाग बनतो. चौथ्या पिंडानं हात वगैरे बनतात. 5व्या पिंडानं जठर, कमरेचा भाग बनतो. 6व्या पिंडानं मांड्या वगैरे बनतात. 7व्या पिंडानं गुडघे आणि पायापर्यंतचा भाग बनतो. 8व्या पिंडानं शरीरामध्ये या ठिकाणी संधींचा मेळ होतो, म्हणजे स्केलेटन, कनेक्टिव्हिटी टू न्यूक्लिअर बोन वगैरे जे आहेत ना सायन्समध्ये, तशा पद्धतीनं. 9व्या पिंडानं रक्त आणि पंचधातूची निर्मिती शरीरात होते. आणि 10व्या पिंडानं जेव्हा ते पिंडाचं शरीर पूर्ण होतं बरं का, तेव्हा त्या गेलेल्या व्यक्तीला भूक लागते. आणि म्हणून 10व्याला आपण जेव्हा जेवण करतो, किंवा गोड जेवण, 11व्या-12व्याला ते पिंड जेवण करतो. आणि 13व्या दिवशी तो जो आपला गेलेला व्यक्ती आहे तो आपल्या दरवाजात थांबतो. आणि गंधमुक्त झालं म्हणजे मारुतीला विडा गेला, तो जो जीव आहे तो जीव रस्त्यानं पायी जायला सुरुवात करतो. त्याला यमाचे दूत रोज पायी घेऊन चालतात. रस्त्यानं संकट आहे, 28 नरककुंड लागतात पाप केलं असेल तर. तामिस्त्र 1, अंधतामिस्त्र 2, रवरव 3, महारवरव 4, कुंभीपाक 5, कालसूत्र 6, असिपत्रमण 7,
सुकर्मुख 8, अंधकूप 9, कर्मी भोजन 10, सदंश 11, तप्पसुर्मी 12, वज्रकंटक शालमली 13, वैतरणी 14, पुयोद 15, प्राणरोध 16, विशेषण 17, लालाभक्ष 18, सारमयादन 19, अविची 20, ऐपान 21, क्षारकर्दम 22, रक्षोगण भोजन 23, शूलप्रोत 24, दंदशुक 25, अवटनिरोधन 26, पर्यावर्तन 27 अँड द सूचिमुख 28. श्रीमद भागवत स्कंद नंबर 5 अध्याय नंबर 26. यू डोंट टेक टेन्शन. हे आपल्याला नाही म्हटले, हे कोणाला? आणखीन सोपं करून सांगू का? हाफ मर्डर केला तर टी पॉइंटला हर्सुल जेल आहे, तिथे पाठवतात. हाफ मर्डर केला तर कुठे म्हटले? टी पॉइंटच्या हर्सुल जेलला पाठवतात. फुल मर्डर जर का केला तर कुठे पाठवतात? एरवाडा. आणि बॉम्बस्फोट वगैरे जर का केला तर तिहारला पाठवतात ना. तसं कोणतं पाप केलं तर कोणतं नरककुंड आहे, याची व्याख्या खूप वाढेल. वी हॅव नो मोर एक्स्ट्रा टाईम फॉर हिअर. मी सांगू शकत नाही कारण की सांगायला वेळ नाही. एक विषय निघाला म्हणून. ज्यानं पाप केलंय त्यालाच इथे जावं लागेल, पण ज्यांनी पुण्य केलंय ते पुण्य त्याच्यासोबत चालेल आणि त्या पुण्याच्या जोरावर त्याला एकही त्रास होणार नाही तिथे. एशाम चित्ते वसेद भक्ती सर्वदा प्रेम रूपिणी नते पश्यंती की नाश स्वप्नेप्यमल मूर्तयः. श्रीमद भागवत अध्याय नंबर 2, श्रीमद भागवत महात्म्य अध्याय नंबर 2 आणि श्लोक नंबर 16. सुत उवाच. ज्याच्या चित्तामध्ये भगवान श्रीकृष्णाची प्रेमवाहिनी भक्ती, ज्याच्या चित्तामध्ये भगवान श्रीकृष्णाची प्रेमवाहिनी भक्ती निरंतर वाहत आहे, निरंतर प्रवाहित होत आहे, त्याला स्वप्नामध्ये सुद्धा यमाचं दर्शन करावं लागणार नाही काकू. अहो, जो माझा भक्त, जो माझा कृष्णाचा भक्त, रामाचा भक्त, पांडुरंगाचा वारकरी स्वप्नात यमाचं दर्शन करणार नाही. विचार करा ना, प्रत्यक्षात काय हिंमत आहे यमाची त्याला घेऊन जायची. यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा, नका जाऊ तया गावा नामधारकांच्या शिवा. जिथे सकाळी काकडा ऐकू येतो म्हटले, भगवंताची आरती ऐकू येते, तिथं पाय ठेवायची हिंमत सुद्धा यमाचे दूत करत नाही. जिथे हरिपाठ ऐकू येतो म्हटले, उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली, दीनजनांची साऊली, येई धावोनी स्मरताची पंढरपुरी जय भीमातटी, सुंदर मनोहर गोमटी, दोन्ही कर ठेवोनी याकटी. पान नंबर 8, अभंग नंबर 1, वारकरी भजनी मालिका नंबर 3, बंकट स्वामीची भजनी मालिका, काकड्याचं प्रकरण. 12 अभंग, त्यापैकी पहिला अभंग हा उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरनाथा, हा दुसरा अभंग. उठा उठा साधू संत साधा आपले, तर तिसरा अभंग. अवघे हरिजन काकडा. एक प्रक्रिया आहे वारकरी लोकांची. हे जर का अवघे हेच सत्कर्म आहे म्हटलंय आणि हेच वेचायचं आहे, हे ज्यांनी जीवनामध्ये वेचलंय, काय हिंमत यमाची त्याला. अरे रस्त्यानं तर तुम्हाला मी एक सांगू का, कथा ऐकली तरी मरण आहे, नाही ऐकलं तरी मरण आहे, जेवण केलं तरी मरणार आहे आणि नाही केलं तरी मरणारच आहे ना. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गत्या बदलतात. जसं तुम्ही पाप केलं, पापाच्या परिणामस्वरूप तुम्हाला एक पापाच्या बसस्टँडवर जावं लागणार आहे आणि पापाच्या बसस्टँडवर त्या 28 गाडीपैकी एक गाडी धरावं लागणार आहे, जे मी 28 नरककुंड सांगितले. पुण्य जर का केलं असेल तर पुण्याचं बसस्टँड आहे वेगळं आणि तिथून फक्त 7च गाड्या भेटतात. मोक्ष 1, विष्णूची भक्ती केली तर वैकुंठ 2, शंकराची भक्ती केली तर कैलास 3, निष्कांचन भक्ती केली तर ब्रह्मलोक 4, काही इच्छेनं भक्ती केली तर इंद्राचा इंद्रलोक 5, गायीची राधाकृष्णाची भक्ती केली तर गोलोकधाम 6 आणि देवीची भक्ती जर का केली तर मणिद्वीप 7. आता तुम्ही कोणती भक्ती करतात? मला वाटतं आता सध्या महादेव फोकसमध्ये आलेले. महादेवाची भक्ती करत आला तर कैलास लोकांची गाडी धराना. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह बिनती है पल छिन छिन की रह ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में. चाहे अग्नि में मुझे जलना हो चाहे कांटों पे मुझे चलना हो चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, चाहे छोड़ के देश निकलना हो, रहे ध्यान तुम्हारी चरणों में,
है मेरे गोविंद ठाकुर, है मेरे महादेव, मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारे चरणों में, यह विनती है पल छिन छिन की रहे ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में. वारकरी असेल तर आता मी वारकरी आहे, शिवमहापुराण कथाही करतोच, पण भागवत मेन आहे ना. मला माहिती मी वैकुंठाच्या गाडीत बसून जाणार आहे, तसं तुमचं तुम्हाला माहिती आहे. काही तुम्ही देवीचे भक्त असतील, देवीचे भजन म्हणत असाल तुम्ही, हसली अंबा बसली पलंगावर, तर ती मणिद्वीपची गाडी धरा तुम्ही. ते बसस्टँड एक आहे आणि गाड्या वेगळ्या. तर सांगण्याचं तात्पर्य हे सत्कर्म जे जिवंतपणी केलं आहे, ज्ञानोबाराय म्हणतात, या सत्कर्माच्या परिणाम स्वरूप, या सत्कर्माच्या परिणाम स्वरूप जन्माला येऊन देहाची इतिकर्तव्यता संपादन करता येते. याच्या उलट या देहाचा सदुपयोग विनियोग जर का केला नाही तर कमीत कमी मरणारा जो जीव आहे, मरताना त्याच्या मुखातून भगवंताचे नाव निघावेत. आणि म्हणून ज्ञानोबा या ओवीच्या द्वारे सांगतायत, मनोनी या परी माते. बाबा या जन्माला आल्यावर, या देहाला आल्यानंतर, म्हणोनी या परी माते अंतकाळी जाणता साते. अंतकाळी तुम्हाला मंदिरात जाण्याची क्षमता नाही आहे, पाय जागेवर काम करत नाही आहेत, हातानं टाळी वाजवू शकत नाही आहात, हातामध्ये हम वृंदावनवासी है, ये झोली माला हमारे पास में हर दम होती है, हर दफ़ा कीर्तन हो कथा हो ऐसी लटका देते हैं हम इसको. इसमें एक बड़ी माला होती है बंधु, आप जानते हो इसको, एक 108 है इसमें, और ये छोटी वाली होती है इसमें 27 होता है. इसको 4 बार कर दिया तो वो बराबर 1 का फल देती है, इसको 1 बार कर दिया तो 1 का फल मिल जाता. ये भी बड़ा साइंस है इसमें. 108 ही क्यों, नक्षत्रों के जो चरण होते हैं उसकी संख्या हो जाती है 108, इसलिए 108 है. बड़ी प्रक्रिया है, बाद में कभी चर्चा करेंगे मौका मिल जाए तो. तो कहने का तात्पर्य, ज्याला जप करता येत नाही, हातात माळ घेता येत नाही, मंदिरात जाता येत नाही, त्यानं कमीत कमी बसल्या जागेवर तरी मरेपर्यंत भगवंताचं नाव घ्यावं. मरेपर्यंत श्वासाश्वासामध्ये भगवंताचं नाव जो घेईल म्हटले तर त्याला या ठिकाणी यमाचे जे दूत आहे त्याला न्यायची हिंमत नाही. अजामेळ ब्राह्मणाची कथा आली आहे भागवतामध्ये, भागवताच्या 6व्या स्कंदामध्ये, अध्याय नंबर 1, 6:1:1. 6:1:1 म्हणजे श्रीमद भागवताच्या 6व्या स्कंदात अध्याय नंबर 1 मध्ये श्लोक नंबर 1, शुकौवाच निवृत्ती मार्ग कथितो आदो भागवता यथाह क्रमयोगोपलब्धेन ब्रह्मणा यद्य संस्रती. अजामेळ नावाचा ब्राह्मण गांधीजी ने कहा, बुरा मत देखो, बुरा मत कहो, बुरा मत सुनो. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला, बहुश्रुत, निष्णात पंडित अजामेळ ब्राह्मण. वेदाचे मंत्र म्हणणारा, अणहभत्रा कृतमोयन्तु विस्मातो दब्धास अपरितास उद्भिद देवानो यथा सदामीद व्रधे असन्न प्रायुगो रक्षितारो दिवे दिवे देवाणां सख्य मुपासेदिम. स्वस्ति न इंद्रो वृतश्रवाः, स्वस्ति न पूषः विश्ववेदाः, स्वस्ति नस्तारक्षो अरिष्टनेमि, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. इतना प्राकांड पांडित्य, और ये ऐसा ब्राह्मण गलत राह पर चला गया. वेद मंत्र गाने वाला ब्राह्मण. पिता ने कहा जंगल में जा करके फूल लेकर के आओ, श्राद्धता घर पे. अजामियाच्या वडिलांना अजामियाला हातात टोपली दिली, जा जंगलातून फुलं आण. अजामेळ फुलं आणण्याकरता गेला, परंतु झालं असं, जंगलामध्ये जे पाहायला नको होतं ते त्यानं पाहिलं. म्हणून डोळा हा सर्वात मोठा चोर आहे. भागवताच्या 5व्या स्कंदात खगोल भूगोलाचं वर्णन केलं आहे. खगोल भूगोल म्हणजे कोणत्या ग्रहाची उंची कोणापासून किती आहे. भवटवीचं वर्णन केलं. भवटवी म्हणजे या मायाजाळामध्ये माणूस असा अडकत चालतो, असा अडकत चालतो, घरचे आणि अण्णा आणि नाना आणि दादा आणि आप्पा असं करता 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 हे सगळे जे लोक आहेत ना, आपण सगळे कोल्ह्या कुत्र्यासारखे त्याला वडतो. आणि ज्याला वडतो तो मेंढर आहे म्हणले, मेंढर. भागवतात लिहिलं, आपने सुना है या नहीं मुझे पता नहीं, आजकल की कथा है क्या है, चल रही है टीवी पे, कोई व्याख्या नहीं, कोई संस्कृत नहीं, कोई श्लोक नहीं, पूरा पोस्टमार्टम कर रहे हैं लोग इसका, वो बात अलग है. लेकिन ये जो सार गहन सार गर्भित तत्व आप सुनोगे तो फिर बात पता चलेगी. भवटवी वडतात, पण ज्याला वडतात त्या वडणाऱ्याने समजून घेतलं पाहिजे, हे वडतात वडणारे मजेत आहे, पण माझं काय आहे, वालेलाही वाल्याचे घरचे वडत होते पण पाप एकट्याला भोगावं लागलं. याला भवटवी असं म्हटलं. हा डोळा सगळ्यात मोठा चोर आहे म्हटलं, दिवस रात्र चोऱ्या करतो, त्याला नुसतं वडत राहतात, त्याला भवटवी असं म्हटलंय. आणि म्हणून हा जो डोळा आहे याला चांगलं पाहायची सवय लावा ना तुम्ही. चांगलं राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया, हे चांगलं पाहायचं लावा याला सवय. नाही तर मग जर का वाईट पाहायची सवय याला लागली मग अवघड आहे म्हटले.
अजामिळानं एका स्त्री आणि पुरुषाचं गमन पाहिलं आणि पाहिल्यानंतर ती टोपली दिली फेकून. माझ्या वडिलांनी मला कशासाठी पाठवलंय? शुकाचार्य परिषदेला सांगतायत. विसरला अजामिळ. अरे मी ब्राह्मण आहे, त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण. आणि शास्त्राचं ज्ञान विसरला अजामिळ. आणि एकाएकी अजामिळ जो आहे तो कर्मभ्रष्ट झाला, पथभ्रष्ट झाला अजामिळ. आणि अजामिळानं लगेच वेश्येचा तळ गाठला. स्वतःची लग्नाची बायको सोडून दिली, बापाला सोडून दिलं, पूजापाठ सगळं काही सोडलं अजामिळानं. आणि मग पूजापाठ सोडल्यानंतर अजामिळ जेव्हा त्या वेश्येकडे आला, त्या वेश्येलाच बायको मानलं. आता ह्या गोष्टी जीवनामधून काढून टाकायच्या, नाही होऊ द्यायच्या. तर याच्याकरता जो गुरु पाहिजे म्हटला, तो गुरुसुद्धा अधिकारी असला पाहिजे. एक परंपरेनं प्राप्त गुरु आपल्याला असला पाहिजे. मज हृदयी सदगुरु जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेका ओरी. ओबी नंबर 22, अध्याय नंबर 1, ज्ञानेश्वरी ओबी नंबर 22. म्हणून जाण तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, तैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. अध्याय नंबर 1 ओबी नंबर 25, ज्ञानेश्वरी. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. ओबी नंबर 1 अध्याय नंबर 12 ज्ञानेश्वरी. विषय व्याळी मिठी दिदली अनुठी ताठी, ते तुझिया गुरुकृपादृष्टी निर्विष होय. म्हणून अधिकारी सद्गुरूची गरज आहे. क्रिया कर्मचार में छाड़ा, संत कबीर कहते हैं. एकाएकी यांनी कर्म सोडलं, स्नान संध्या सोडली. क्रिया कर्मचार में छाड़ा, छाड़ा तीरथ नहाना. जब मैं भूला रे भाई मेरे सद्गुरु जुगत लुखाई. जेव्हा आम्ही कर्मभ्रष्ट झालो, पथभ्रष्ट झालो, तर मला जागेवर कोण आणील, मला रस्ता कोण दाखवील? तर म्हटले गुरु मला रस्ता दाखवतील. आणि मग गुरु रस्ता दाखवतील, पण गुरुलाच विसरला. हा असा अजामिळ. या अजामिळीनं जन्मभर पाप केलं. एकाएकी स्नान संध्या पूजा जपतप सगळं काही बंद करून टाकलं. त्या वेश्येपासून याला 9 मुलं झाले. 9. 10व्यांदाही ती वेश्या गर्भवती आहे. त्या वेश्येनं विचार केला, एवढा मोठा आचार्य ब्राह्मण मी कर्मभ्रष्ट करून टाकला, कुठे जाऊन हे पाप मी भोगेल? ती गर्भवती असताना तिच्या द्वारामध्ये एक साधू भिक्षा मागण्याकरता आला. आणि तो साधू जेव्हा भिक्षा मागण्याकरता आला तिच्या दरवाजामध्ये, त्या साधूला त्या वेश्येनं प्रश्न विचारला की महाराज जी, ये जो मेरे पति है, मैं इनकी पत्नी नहीं हूँ. ये अपना घर बार छोड़ करके आ गए हैं और इनसे मुझे 9 पुत्र हो गए हैं. मैं डर रही हूँ कि इस पाप में मैं भी सम्मिलित हूँ, तो कहाँ जा कर के इस पाप का प्रायश्चित्त होगा. तर बेटे का नाम क्या है? 9 मुलांचे नाव सांगितले. 9 मुलांचे नावं सांगितले. एकही मुलाचं नाव देवावर्ण नाही. सात्विक बोध उत्पन्न झाले पाहिजे असे काही तर त्या मुलांचे नावं पाहिजे. आपले नावं कसे? मी 2-4 ठिकाणी खेड्यात गेलो आणि तिथे गेल्यानंतर ते म्हणले, हे पपया, महाराजाला पाणी आण. म्हटलं काय पपया? अशी कुठे नावं असतात का? खारक्या, उकंड्या, बारक्या, खजुऱ्या, नावही असे असले पाहिजे. म्हटलं सात्विक बोध उत्पन्न झाले पाहिजेत त्या नावातनं. सात्विक बोध. 10व्या मुलाचं नाव नारायण ठेव. म्हटले नारायण. बस. अजामियाच्या बायकोला जो 10वा पुत्र झाला त्याचं नाव नारायण ठेवलं. पार भव से उतर जाएगा, हो पार भव से उतर जाएगा, कृष्ण कहने से तर जाएगा, राम कहने से तर जाएगा, हो कृष्ण कहने से तर जाएगा, राम कहने से तर जाएगा. 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. 10व्या मुलाचं नाव नारायण ठेवल्यानंतर अजामियाच्या सगळ्या चित्तवृत्ती त्या मुलांमध्ये लागल्या. देवाचं नाव घेत नव्हता, पण देवाच्या नावावरनं त्या मुलाचं नाव ठेवलं. अरे माझा नारायण, अरे माझा नारायण. नारायण जेवला का, झोपला का, उठला का, नारायण करता 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 शेवटी अजामियाचं मरण निकट आलं. अजामियाचं मरण निकट आलं. अजामिळ मरतानाही म्हणतोय काय? अजामिळ मरतानाही म्हणतोय, अरे माझ्या नारायणाला एकदा आणा रे, आणि मला डोळे भरून पाहू घेऊन द्या त्याला. माझ्या नारायणाला आणा आणि मला डोळे भरून त्याला पाहू द्या. तेच तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अंतकाळी म्हणून या परी माते, अंतकाळी जाणता साते. अंतकाळामध्ये जर का समजून उमजून भगवंताचं नाव घेतलं, तो जीव कितीही पतित असला म्हटले तरी मुक्त होतो, अधम जरी असला यात संशय नाही. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही,
कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे, कोळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळे, रांडा पोरे सकळी. 3115 अभंगाचा नंबर. मरताना जर भगवंताचं नाव घेतलं म्हटले तर माणूस मुक्त होतो, यामध्ये संशय नाही. अजामिळ मरण पावला नारायण म्हणता म्हणता, ऑबियसली जे पाप केलं होतं, पापाच्या परिणाम स्वरूप नेण्याकरता यमाचे दूत आले अजामिळाला. यमाचे दूत आले, तितक्यात भगवान विष्णूंचे पार्षदगण आले. नारायण म्हटलाय ना शेवटी, शास्त्राचं सार आहे. जो शेवटी नारायण म्हणेल, अंती यामती सा गती, ऋग्वेदाचा परत एक श्लोक आहे. मरताना माणसाच्या मस्तिष्कामध्ये जसे विचार आहे तद्वत त्याला पुढचा जन्म मिळतो. जसं हरिपाठामध्ये एकनाथ महाराज म्हटले, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची अंगे झाले हरिरूप. म्हणजेच प्रारब्धशास्त्र असं सांगताय, मरताना बाईनी माणसाचा विचार केला, तर बाई माणूस म्हणून जन्माला येते, आणि माणसानं बाईचा विचार केला तर माणूस बाई म्हणून जन्म. भागवतात कथा आहे अशी पुरंजन राजाची, चतुर्थ स्कंदामध्ये पुरंजनाची कथा आहे अशी श्रीमद भागवतामध्ये. अजामिळ मरण पावला, आणि अजामिळ मरण पावल्याच्या नंतर त्याला नेण्याकरता यमाचे दूत आले होते, परंतु विष्णूचे दूत घेऊन गेले. विष्णूच्या दूताला पाहिल्या पाहिल्या यमाचे दूत पळून गेले. हा तुमचा माणूस कसा आहे, यांनी आमच्या देवाचं नाव घेतलं. अरे बाबा, ते त्याच्या मुलाचं नाव होतं, परंतु आमच्या देवावरनं नाव घेतलं. ही शक्ती आहे म्हटले भगवंताच्या नावामध्ये. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, म्हणोनिया परी माते अंतकाळी जाणता साते, जे मोह केली ती देह ते मीची होती. मरताना जे भगवंताचं नाव घेतात त्याच्या कर्माप्रमाणे फल स्वरूप त्याला एक गती प्राप्त होते. समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. चार गतींपैकी एक गती त्याला प्राप्त होते. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. फोडी पाषाणाला पान्हा, फोडी पाषाणाला पाना. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. एवढी मोठी नामाची शक्ती आहे म्हटले. सुतकामध्ये सुद्धा नाव घ्यायला चालतं. ज्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, मृत्यू झालेल्या घरामध्ये 13 दिवसापर्यंत देवाची पूजा करायला चालत नाही, देवाच्या मंदिरात जायला चालत नाही, जपतप करायला चालत नाही, पण स्वतंत्र नामस्मरण आहे म्हटले ते नाव माणूस घेऊ शकतो. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत, नाम जप यज्ञोतो परम, बाधू न सके स्नानादिकर्म. नामे पावन धर्म, नामे परब्रह्म वेदार्थ. अध्याय नंबर 10, ओबी नंबर 233 ज्ञानेश्वरी. अध्याय. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. हरि बोल, हरि बोल, हरि 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 बोल. राधे बोल, राधे बोल, राधे 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 बोल. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल. वृंदावन बिहारी लाल की जय, श्यामा श्याम की जय, लाडली लाल की जय, युगल छवि की जय, दाऊ दयाल की जय, जमुना महारानी की जय, गोपों के ग्वाल की जय, नंदा के लाल की जय, पितृदेवताओं की जय, गौ माता की जय, सब संतन की जय. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे. धन्यवाद. इथे प्रवचनाला पूर्ण विराम आहे. हे